nightmares in my head. I fear that the thoughts build up until I can't hear, that my mind feels. हेलो ऑल, मैं अथर्व खड़ला हूँ। मैं COEP मैकेनिकल में हूँ। मेरा परसेंटाइल CET का था 99.34 परसेंटाइल। सो हॅलो, मी अजिंक्य गावडे, सध्या COEPला मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंगमध्ये शिकतो. माझं नाव रोहित वीर, मी नगरचा, माझी ब्रांच मेकॅनिकल आणि मला सिटीमध्ये 95% पडले. अपन वन बाय वन क्वेश्चन कर जाऊया. तो पहला क्वेश्चन कि लास्ट 10 डेज में तूने प्रिपरेशन कैसे किया था? लास्ट 10 डेज में मैंने मल्टीपल मॉक टेस्ट दिए थे. दिन में 2 बार मॉक टेस्ट देता था. प्रगति की बुक्स आते हैं मॉक टेस्ट के, तो उसके थ्रू देता था. एंड ऑनलाइन मॉक टेस्ट भी देता था कोचिंग क्लासेस के. सो लास्ट 10 डेजमध्ये सगळ्यात जास्त ते शॉर्ट नोट्स रिवाईज करायच्या परत आपल्या ज्या तुम्ही प्रिपरेशन टाईमपासून बनवत आल्यात त्या, आणि नोट्सचा हायलायटेड पार्ट आणि प्लस PYQ परत सॉल्व करत राहायचे. आणि त्या PYQ मधले पण जे तुम्हाला क्वेश्चन्स आवडले असतील ते स्टार मार्क करून ठेवले असाल तुम्ही. सो तो एक क्वेश्चन पण परत एकदा पाहिले की म्हणजे पूर्ण चॅप्टरच रिवाईज होऊन जातो. नाही आपण काय करायचं, लास्ट 10 दिवसात फक्त जे झालेले टॉपिक्स आहे त्याच्यावर जास्त लक्ष द्यायचे. त्याचे जे PYQs आहे ते जास्त करायचे, तेच रिपीटेड सॉल्व करायचे. कारण की CET सेल नवीन काही जास्त देत नाही. तेच क्वेश्चन मागचे 10-15 वर्षाचे तेच गोल घुमून पुन्हा CET मध्ये तेच क्वेश्चन टाकते. आणि जास्त मॅथ्सवर फोकस करायचं, ॲज मॅथ्स इज ऑफ 2 मार्क्स इच क्वेश्चन. तुमचं फिजिक्स थोडंसं कठीण होतं आहे तर केमिस्ट्रीवर जास्त फोकस करा. केमिस्ट्रीचे क्वेश्चन खूप लवकर सॉल्व होतात. अर्ध्या तासात पूर्ण केमिस्ट्रीचे 50 क्वेश्चन सॉल्व होऊ शकतात. कारण की क्वेश्चन्स जास्त असले तरी थेरॉटिकल जास्त राहतात. डायरेक्ट मेकॅनिझमवर तर खूप कमी येतात. पण रिॲक्शन्स डायरेक्ट जे नेम रिॲक्शन्स आहे, नेम रिॲक्शन्स तुम्ही बिलकुल पाठ करून ठेवा. काही त्यात इतकं कठीण नाही जाणार. तुम्ही नेम रिॲक्शन पाठ केलं, नेम रिॲक्शनवर डायरेक्ट क्वेश्चन आले तर आपल्याला फुकटचे मार्क ते देऊ शकतो. लास्ट 10 डेजमध्ये जे आपण 11-12मध्ये नोट्स काढतो, फॉर्म्युलेज बनवून ठेवतो, ते आपण रिवाईज करायचे. आपण मॉक टेस्ट द्यायच्या, क्वेश्चन सॉल्विंग करायची. आणि जेव्हा शेवटचे 4-5 दिवस होतील तेव्हा आपण मॉक टेस्ट देणं बंद करायचं. आपण फक्त रिव्हिजन करायची. पण जाऊया सेकंड क्वेश्चनकडे. तर मॉक टेस्ट कशा पद्धतीमध्ये द्यायचा? टाइम लगा के देना पड़ता था. बेसिकली CET में मोर देन कंसेप्ट मेरे हिसाब से मॉक मतलब टाइमिंग इम्पोर्टेंट है, क्योंकि टाइम के ऊपर ही सब कुछ रहता है. JEE मतलब कंपैरेटिवली टू JEE कम क्वेश्चन ज़्यादा क्वेश्चन्स रहते हैं CET में, तो उसकी वजह से मैं टाइम लगा के देता था. एंड एक पोजीशन में बैठ के ऑनलाइन ही रहता था हमारा, तो वैसे ही देता था. मॉक टेस्टमध्ये पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे मॉक टेस्टचं एरर ॲनालिसिस. सो त्याला पण टेस्ट झाल्याच्या नंतर लगेच वेगळा टाईम ठेवायचा एरर ॲनालिसिससाठी. कारण मी तर त्याची एक वेगळी वहीच बनवली होती. प्रत्येक मॉक टेस्टचा एक पेजवर ॲनालिसिस करायचं मी. तेच त्यामध्ये क्वेश्चन वाईज समजा एक प्रश्न कोणता हा पहिला बरोबर आला तर का बरोबर आला, पहिला क्वेश्चन त्याच्यासमोर त्याचं लिहिलेलं की हा बरोबर का बरं आलेला आहे. आणि चुकलेल्याचं अजून डिटेलमध्ये कोणता पॉईंट नाही आला, फॉर्म्युलाची मिस्टेक आहे का, शिकवण्याच्या टाईमला मी प्रेझेंट नव्हतो, अशा टाईपमध्ये त्याचं रिझन यायचं समोर त्या क्वेश्चनच्या समोर. हा क्वेश्चन का चुकलायचं रिझन. असं प्रत्येक पूर्ण 30 जितके काय 100 क्वेश्चन्स असतील आपले, ते प्रत्येकाचं लिहून झालं की आपल्याला कळतं की कोणतीच मिस्टेक परत होती आपली. आणि त्या मिस्टेकवर जसं प्रत्येक वेगवेगळ्या टेस्टमध्ये आपण काम करत गेलो तर ती मिस्टेक कमी होत जाईल. ते सिली मिस्टेक ज्या म्हणतो आपण, ते सिली मिस्टेक्स कमी होत जातील. टेस्ट जो आपल्या स्लॉट असतो CETचा 9 ते 12 असेल किंवा 2 ते 5 असेल, त्या स्लॉटमध्ये आपण मॉक टेस्ट द्यायची प्रॅक्टिस करायची. म्हणजे आपल्या बॉडीला ती हॅबिट होऊन जाईल. आणि आपलं ज्या टेस्टमध्ये जो सब्जेक्ट स्ट्रॉंग असेल तो सब्जेक्ट आपण आधी करायचा. आणि जे पण क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह होत आहेत ते करून ठेवायचे. आणि जे पण टफ असतील ते शेवटला ठेवायचे करायला. आणि ट्राय करायचं की सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. का बरं निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर आपलं लक पण फॅक्टर खूप मॅटर करतो त्यामध्ये. सो मॉक टेस्ट के एनालिसिस कैसे करना? मॉक टेस्ट के एनालिसिस तो बेसिकली हर क्वेश्चन जो तुम्हारा गलत गया हुआ है वो तुम एक टिक मार्क करके रखते थे. एंड मैं एक सेपरेट बुक बनाया था उसके लिए. उसके ऊपर से काफ़ी बार कैसे होता है, प्रीवियस ईयर क्वेश्चंस में बार बार रिपीट होते हैं, प्रीवियस ईयर पेपर्स में बार बार रिपीट होते हैं क्वेश्चंस, तो मैं वो उसका भी एक अलग से बुक बना के रखा था. मैथ्स के क्वेश्चंस को वापस एनालाइज करता था. उसके जगह अरिहंत के जो बुक्स आते थे उसमें सेम टाइप ऑफ क्वेश्चन सॉल्व करता था. एंड ऑन द अदर केस केमिस्ट्री एंड फिजिक्स के बार रीड करता था टेक्स्ट बुक्स ही. आपण बघायचं की आपल्या कोणत्या टॉपिकमध्ये आपल्या सतत चुका होत आहेत, ते टॉपिक्स आपल्याला नंतर रीड आउट करायचे. आपल्याला मग ते थोडं बेटर करायचं. सिली मिस्टेक कैसे ओवरकम करना? ये नॉर्मल प्रोसीजर रहता है, सबके साथ ही होता है वो. तो बेसिकली प्रैक्टिस से ही होता है सिली मिस्टेक्स कम. तो बेसिकली जितना ज़्यादा तुम बार बार वो क्वेश्चंस रिपीट करोगे एंड ध्यान से कर रहे होगे ना तो ऑटोमॅटिकली सिली मिस्टेक्स कम हो जातात. लास्ट दिवसामध्ये मेंटल प्रेशर कसं हँडल करायचं आणि पॉझिटिव्ह कसं राहायचं? लास्टच्या डेजमध्ये ते समजा प्रेशर तर येतच आपल्या सगळ्यांना. तर मी अभ्यास करायचो आणि अभ्यासाचा सोडून जो काही रिकामा टाईम असेल तो पॅरेंट्ससोबत स्पेंड करायचो. कारण पॅरेंट्स बरोबर आपल्याला पॉझिटिव्ह ठेवतात, त्यांना माहिती आहे आपल्यासोबत म्हणजे कसं राहायचं आहे.
सो जास्तीत जास्त पॅरेंट्ससोबत टाईम स्पेंड करा आणि सोबतच अभ्यास करायचा. आजच्या टायमाला जास्त एक्सपोजर घेऊ नका. आपलं एकट्यामध्ये राहा. आपला जेवढा अभ्यास केला आहे तो वापस वाचत राहा. स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्ड करा. दुसऱ्यांची गप्पा मारण्याऐवजी स्वतःवर फोकस करा बस. सो लास्ट के डेज में मेंटल प्रेशर कैसे हैंडल करना और पॉजिटिव कैसे रहना? हाँ, तो बेसिकली उसके अलग अलग टाइप्स के रहते हैं. जैसे मैं थोड़ा हाफ एन आवर बास्केटबॉल खेलता था. मेरे काफ़ी सारे फ्रेंड्स हैं जो मेडिटेशन करते थे. अलग अलग टाइप के लोग अलग अलग चीज़ें करते. तो मैं तो स्पोर्ट्स खेलता था थोड़ा. लास्ट 4-5 डेजमध्ये तर अभ्यास जास्त 100% नाही केलं तरी चालतो आहे, पण फॅमिली लेवलमध्ये टाईम थोडा स्पेंड करा, थोडा रिलॅक्स राहा, बाहेरचं वगैरे खाऊ नका, म्हणजे हेल्थ पण ठीक राहील. प्रेशर पण जास्त घेऊ नका, असं काही एवढं पण टफ नाही आहे. फक्त पॉझिटिव्हिटी ठेवा लाईफमध्ये. CET इझी आहे, फक्त आपल्या टाईम मॅनेजमेंटवर CET डिपेंड करतं. टफ क्वेश्चन्स येत नाही, फक्त आपल्या टाईमवर बघा आणि फॉर्म्युलेज वगैरे चांगले करून जा. म्हणजे फॉर्म्युले बेस्टच क्वेश्चन येतात. आपण फॉर्म्युला टाकला की लगेच क्वेश्चन होतात. त्यात हे पण महत्त्वाचं आहे की हेल्थची काळजी घ्या, घरचंच खा आणि स्लीप सायकलचं पण. म्हणजे मला रात्री जास्त अभ्यास करायची सवय होती, तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना पण तसंच असेल, रात्रभर जागण्याची जास्त सवय असेल. सो आता एक्झाम जवळ आली तर स्लीप सायकल पूर्ण चेंज करून घ्या तुमची एक्झामच्या टाईमनुसार. कारण की जर सकाळीच पेपर असेल तर मग पेपरच्या टाईमला म्हणजे थोडासा सुस्ती नको यायला आपल्याला. त्यासाठी दररोज आतापासूनच सवय करा, दररोज सकाळी 7ला 8ला उठायची. स्लीप सायकल मेंटेन करा, कॉन्फिडंट राहा आणि तेच शेवटच्या आता काय 10 दिवस उरलेले आहेत. सो अभ्यासात जीव लावून टाका आता. बस हे शेवटचे 10 दिवसच आहेत. जे काय असेल तुमचं सगळ्या 10 दिवसात देऊन टाका. कॉन्फिडंट राहा आणि परीक्षेच्या दिवशी तुमचा 100% देऊन या. बस बाकी काय. ज़्यादा टेंशन मत लो, आराम से दो. ईजी है CET का एग्ज़ाम. बेस्ट ऑफ लक बोल दे. बेस्ट ऑफ लक. टाईम मॅनेजमेंट शिका. आता सध्या गरमी असल्यामुळे स्टे हायड्रेटेड. कॉन्फिडन्स कमी होऊ नका देऊ फक्त. बस बाकी सगळं चांगलं होईल. तुम्ही केलेली स्टडी मेहनत खूप केलेली आहे. सगळं चांगलं होईल. बेस्ट ऑफ लक. फक्त शांत राहा, जास्त टेन्शन घेऊ नका, तेच रिवाईज करत राहा आणि पाणी पित राहा. ऊन वाढत आहे. आणि COEP या भेटू आपण सगळे. आपलं आहे आदित्य दादा आहे, सगळेच आहे, बाकी पण आहे, मजा येईल. दॅट्स इट रोहित. थँक्यू फॉर दिस इंटरव्ह्यू सेशन. होपफुली आमच्या स्टुडंटला हेल्प होईल. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. ओके, थँक्यू सो मच अजिंक्य फॉर दिस इंटरव्ह्यू. होपफुली आमच्या मुलांना खूप हेल्प भेटली आम्हाला. बेस्ट ऑफ लक टू ऑल. I got nightmares in my head, I fear that the thoughts build up until I can't hear